संजय लीला भन्साळी म्हटलं की ग्रँडचर भव्य चित्रपट, दागिन्यांनी मडलेले अभिनेत्री हे चित्र डोळ्यांसमोर येतं. बाजीराव मस्तानी, पद्मावत, गंगूबाई काठियावाडी, देवदास अशा अनेक चित्रपटांतून संजय लीला भन्साळी यांनी आपल्या दिग्दर्शनाची, कथेच्या मांडणीची एक वेगळी स्टाईल निर्माण केली. सध्या भन्साळींच्या हीरामंडी या वेब सिरीजची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सिरीजमध्ये लाहोरमधील हीरामंडी या ठिकाणाबद्दल, तेथील तवायफ म्हणजेच नवाबांची करमणूक करणाऱ्या महिलांची कथा सांगण्यात आली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, सौंदर्याची खाण असलेल्या अभिनेत्री रेखा या हीरामंडी या कलाकृतीचा भाग झाल्या असत्या. कशा? जाणून घेऊयात. नमस्कार, मी रसिका शिंदे. तुम्ही पाहताय महा MTV आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे साक्षात सावंत. तर हिंदी चित्रपट सृष्टीचं 90चं दशक आपल्या अदाकारीने, सौंदर्याने आणि अभिनयाने गाजवणारी अभिनेत्री म्हणजे मनीषा कोइराला. कॅन्सर सारख्या भयावह आजारावर मात करून तिने कमबॅक केलं. नुसतंच कमबॅक केलं नाही, तर संजय लीला भन्साळी यांच्या OTT डेब्यू असलेल्या हीरामंडी या वेब सिरीज मध्ये तिने एक धमाकेदार परफॉर्मन्स केला. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी थोडंसं या हीरामंडी या सिरीज मध्ये काय दाखवलंय, ती कथा काय, याबद्दल अगदी थोडक्यात जाणून घेऊयात. तवायफ हा शब्द ऐकला की काहीतरी वेगळं वाटतं, पण हीरामंडी या सिरीज मध्ये दाखवलेली कथा 40-50च्या दशकातील आहे. लाहोरमधील नवाबांच्या करमणुकीसाठी मुजरा, नृत्य, गायन सादर करणाऱ्या प्रतिभावान महिला कलाकार यांना तवायफ असं म्हटलं जात होतं. मध्ययुगीन भारतातल्या शाही दरबारात या महिला आपली कला सादर करत आणि त्यांना त्या काळचे उस्ताद म्हणजे मास्टर संगीत, शिष्टाचार, नृत्य यांचं प्रशिक्षण देत. तवायफ म्हणजेच या महिला कलाकार कथ्थक, मुजरा, ठुमरी, गझल यांचं शिक्षण घेत आणि नवाबांचं करमणूक करत. शिवाय रॉयल फॅमिली मधील पुरुषांना महिलांची इज्जत करणं, त्यांच्याशी अदबीनं बोलणं या शिकवणी देखील तवायफ त्या नवाबांना देत होत्या. कालांतराने त्यात अनेक बदल झाले खरे, पण हीरामंडीतील तवायफांची कथा सत्य घटनेवरून प्रेरित होत सिनेमॅटिक लिबर्टी घेत संजय लीला भन्साळी यांनी हीरामंडी या वेब सिरीज मध्ये मांडली आहे. तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 90चं दशक गाजवणारी अभिनेत्री मनीषा कोइराला हिने हीरामंडी या वेब सिरीज मध्ये साकारलेली मल्लिका जैनची भूमिका तिच्या आधी सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांना ऑफर करण्यात आली होती. रेखा, जिच्या गळ्यात सूर आहे, तिचं नृत्य उत्तम आहे, अभिनय सुंदर आहे, अशी सौंदर्याची खाण असलेल्या अभिनेत्री रेखा यांना 18-20 वर्षांपूर्वी हीरामंडीच्या मल्लिका जैनची भूमिका ऑफर करण्यात आली होती. रेखा ही भूमिका योग्यरित्या साकारतील यासाठी त्यांचा विचार केला होता खरा, पण काही कारणास्तव ते घडलं नाही. 20 वर्षांनंतर जेव्हा रेखा यांनी मनीषा कोइराला हिला त्याच मल्लिका जैनच्या भूमिकेत पाहिलं, तेव्हा मनीषाला रेखा यांनी स्वतः कॉम्प्लिमेंट दिली. रेखा मनीषाला म्हणाल्या की मी प्रार्थना करत होते की जर का मी ही भूमिका केली नाही तर ती तुझ्या वाटेला यावी, आणि माझी प्रार्थना सफळ झाली. तू खरंच खूप छान काम केलंय. अर्थात रेखासारख्या अभिनेत्रीकडून ही कॉम्प्लिमेंट मिळणं म्हणजे काही एवढंच. हिंदी असो किंवा मराठी, दोन्ही चित्रपट सृष्टीतील कलाकारांना जर रेखासारख्या अभिनेत्रीकडून कॉम्प्लिमेंट मिळाली तर काय हवं, नाही का? तर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या हीरामंडी वेब सिरीज मध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, अदितीराव हैदरी, रिचा चड्डा, शेखर सुमन, फरदीन खान यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. सिरीज पाहिली नसेल तर नेटफ्लिक्सवर ही सिरीज नक्की पहा. तुम्हाला या सिरीज बद्दल काय वाटतं? संजय लीला भन्साळी यांच्या OTT डेब्यू बद्दल काय वाटतं? त्यांच्या इतर चित्रपटांबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? त्या तुम्ही आमच्या सोबत शेअर करू शकता. त्या प्रतिक्रिया तुम्ही आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा. त्यासाठी महा MTVचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुकवर लाईक आणि फॉलो करा, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद.